चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एका 46 वर्षीय व्यक्तीने पोलिसांच्या जाचाला कंटाळून कथितपणे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मृत दिलीप यादव यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यामुळे चंद्रपुरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मेरे ऊपर में ज़बरदस्ती का केस ये सिटी पुलिस स्टेशन वाले लगा रहे हैं। अगर मुझे कुछ भी कम ज़्यादा होता है, मैं वहाँ पर आज एक बड़ा कदम उठाने जा रहा हूँ, क्योंकि ये लोगन बगैर इंक्वायरी करे कोई भी केस लगाने को देखना चाहते हैं। और इसमें सोनोने साहब, रूपेश पराते, भावना मैडम, इन्होंने मुझे पैसे के लिए फ़ोन भी किया था, लेकिन मैंने बोला कि मैंने जब कुछ किया ही नहीं हूँ तो मैं पैसे क्यों दूँ। और अगर मुझे कुछ भी होता है तो ये पूरा डिपार्टमेंट जिम्मेदार होगा। 2 दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या भिवापूर परिसरात पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीकडून गांजा जप्त केला होता। या प्रकरणात रयतवारी येथील रहिवासी दिलीप यादव यांचे नाव सह आरोपी म्हणून जोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। कुटुंबियांच्या दाव्यानुसार दिलीप यादव यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात होती आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती। याच मानसिक त्रासाला कंटाळून दिलीप यांनी पोलीस ठाण्यातच विषप्राशन केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। त्याला काय तुमची घटना झाली होती आणि काय झालं होतं सविस्तर सांगा। मेरे भाई का नाम दिलीप यादव है, वो रैतवारी कॉलोनी में रहता था। उसको पिछले 3 दिन पहले रूपेश पराते, भावना, इनके माध्यम से फोन आया उसको कि जो भिवापुर में गांजा पकड़ा गया है, उसमें जो वो आरोपी है वो तेरा नाम ले रहा कि तूने गांजा दिया करके। लेकिन मेरा भाई बोला कि मैंने नहीं दिया, मेरा उससे कोई रिलेशन नहीं है, मैंने नहीं दिया। लेकिन वो लोगों बार बार उसको लगातार 2-3 दिन से फोन कर रहे थे। मेरा भाई मेरे को भी 1-2 दिन पहले बताया उसने कि ऐसा ऐसा है भैया, तो मैंने बोला कि जा मिल ले एक बार, जब तू आरोपी नहीं है तो तू सच बता दे कि नहीं है। तो वैसा ही आज रूपेश पराते घर की तरफ में आया, मानव केंद्र के पास में गाड़ी लगाया, इसको दूसरे आदमी को, ड्राइवर को भेजा, दिलीप को बुला के ला। दिलीप आया, उसके पास में दिलीप को बोला कि तू तेरी गाड़ी ले और सिटी पुलिस स्टेशन चल। मेरा भाई मेरे भतीजे को लिया और उसको फोन लिया, मेरे भतीजे को बुलाया और सिटी पुलिस स्टेशन के लिए वो निकला। निकलने के बाद में मेरे भतीजे को उसने फोन दिया कि ये तू रख, और भतीजे को ये बोला कि जब तक मैं आता नहीं तू अंदर आना नहीं करके। उसके बाद में मेरा भतीजा वहाँ 2 घंटे बैठा रहा। 2 घंटे बैठने के बाद में भी पता नहीं चला। मेरे को भावना सिराड़े का मेरे को फोन आया कि तुम्हारा भाई ने जहर पी लिया करके, ऐसा करके उसका फोन आया। फिर सध्या काय आहे तुमच्या भावाची स्थिती काय आहे? मेरा भाई अभी इस दुनिया में नहीं है और मेरा भाई बेगुनाह था। उसको जबरदस्ती पैसे के लिए हैमर कर रहे थे सोनोने साहब, भावना मैडम और रूपेश पराते। ये तीनों लगातार, रूपेश पराते जब एलसीबी में था तब भी वो परेशान करता था रूपेश पराते, और एलसीबी में हीरालाल गुप्ता, वो दोनों मिलके उसको 2 बार ऐसी झूठे केस में फंसा चुके हैं। वो पिछले 8-9 महीने से इनसे बहुत ज्यादा परेशान था वो। काय मागणी आहे? हमारी मांगनी यही है कि मेरे भाई को न्याय मिलना चाहिए, और ये जितने आरोपी है, जितने भी ये तीनों चारों, और इसके पीछे भी अगर कोई उनके थानेदार वगैरह सभी के ऊपर में गुना दाखिल होना चाहिए। वहाँ की सीसीटीवी पुलिस छुपाने की कोशिश कर रही है। पुलिस क्या बोल रही है कि यहाँ पर ये 1.5 घंटे के बाद मिला है 3 बजे, और मेरा भाई वहां पर 2 बजे से था, और 2 बजे से मेरे भतीजे ने देखा कि रूपेश पराते और मेरा भाई बात कर रहा, तो उसी टाइम उसने जो भी किया होगा। लेकिन 2 घंटा या 1.5 घंटा ये लोगों ने थाने में क्यों रखे? ये जानबूझ के मेरा भाई बच भी सकता था। अगर उसने उस टाइम जहर पिया और तुरंत ये लोगों अगर ला लेते थे ना, तो बच जाता था। ये लोगों ने 1.5 घंटे 2 घंटे के बाद में यहाँ लाए, और वहां पर अपने सबूत मिटाने के लिए उसको वहां पर नहीं क्या मरता छोड़े ये लोगों ने। नाव सांगा। मेरा नाम अनूप यादव है, मैं दिलीप का बड़ा भाई हूँ। मृत्यूपूर्वी दिलीप यादव यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रयतवारी कॉलरी परिसरात आणि संपूर्ण चंद्रपुरात खळबळ उडाली असून दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे। दुसरीकडे पोलीस प्रशासनाने कुटुंबियांचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत।
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप यादव यांनी पोलीस ठाण्यात पाऊल ठेवण्यापूर्वीच विष प्राशन केले होते. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिलीप यादव दुपारी 2:30च्या सुमारास जेव्हा दुचाकीने तिथे आले तेव्हापासूनच त्यांना उलट्या होत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यांनी आवारात येऊन उलट्या करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप यादव यांच्यावर यापूर्वीही गांजा तस्करीशी संबंधित गुन्हे दाखल होते आणि मुख्य आरोपीने त्यांचे नाव घेतल्यामुळेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दिलीप यादव म्हणून इसम आहे. त्यांनी आज दुपारी सुमारास 3 वाजता पोलीस स्टेशनच्या प्रिमाइसमध्ये तो आला आणि त्याची तब्येत तिथे बिघडली आणि आपल्या लोकांनी त्याला पोलीस इथे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यानंतर असं कळालं की तो जहर पिऊन आलेला होता. आपण CCTV फुटेजसुद्धा पोलीस स्टेशनच्या प्रिझर्व केलेला आहे. त्यामध्ये असं प्रायमरी दिसून येत आहे की तो वावरात पोलीस स्टेशनच्या प्रिमाइसमध्ये येताना त्याला उलटी होत होती. त्यांनी गाडी लावली आणि सतत त्याला उलटी सुरू झाली तिकडे. तर तो सगळा फुटेज पण आपण प्रिझर्व केलेला आहे आणि यांना पोलिसनी एक NDPSच्या गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. सर या व्यक्तीवर काही गुन्हे दाखल आहे का पहिले? मागचे यांचे काही पार्श्वभूमी आहे. NDPS आणि इतर गुन्हे यांच्यावर दाखल आहे आणि 2-3 दिवस अगोदर पोलीस स्टेशननी 1 किलो गांजा पकडला होता. त्या गुन्ह्यामध्ये यांच्या जे मुख्य आरोपी होता त्यांनी यांना सप्लायर म्हणून नाम यांच्या घेतले होतं. तो इन्क्वायरीसाठी यांना पोलिसनी बोलावलं होतं. त्यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ पण व्हायरल केला आहे त्या व्यक्तीने. त्याच्यात काही लोकांचे नाव म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांची नावं घेतली. त्या संबंधात काय? ते व्हिडिओ पण पोलिसांच्या समोर आलेला आहे. आपण तो व्हिडिओसुद्धा रेकॉर्डवर घेऊ आणि मयत इसमांनी जेवढे पोलीस लोकांवर किंवा इतर लोकांवर जे ॲलिगेशन्स केलं आहे त्याचीसुद्धा सखोल चौकशी पोलीस करतील. थँक्यू. मृत्यूपूर्वीचा तो खळबळजनक व्हिडिओ, हताश झालेल्या कुटुंबियांचे अश्रू आणि पोलिसांचा CCTV फुटेजचा दावा यामुळे आता या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. दिलीप यादव यांना खरोखरच खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन धमकावले जात होते की या मृत्यूमागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास आता वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.